नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र गंगवाल आपणास सोरायसिस हा जो त्वचा विकाराचा जो अवघड मानलेला जो आजार आहे त्याच्यासाठी काही औषधं सांगू इच्छितो. वापरून पहा, याचा निश्चित फायदा मिळेल. पहिलं जे औषध आहे ते आहे सौंदळीचा ताजा पाला. अंदाजे 100 ग्रॅम आणायचा. तो स्वच्छ धुवून वाटायचा किंवा मिक्सरमधून काढायचा. पण ते मिक्सरमधून काढताना त्याला मडक्यातलं शिळं पाणी वापरायचं असतं. दुसरं असतं सडलेलं नारळ, किंवा आपण एखाद्या देवाला नारळ फोडतो आणि ते खराब निघतं, त्याला आपण म्हणतो पावन झालं. तेच नारळ या कामी येतं आहे. ते नारळ आणून त्याचं खोबरं मिक्सरमधून काढायचं. त्याच्यात 100 ग्रॅम दही टाकायचं व सर्व मिक्स करून ठेवून द्यायचं. सकाळ संध्याकाळ त्याचा लेप करायचा, त्याच्याने चांगला फायदा मिळतो. दुसरं जे आहे, तुम्ही शेण आंघोळीच्या आधी पूर्ण अंगाला लावून टाकायचं, थोडं वाळवू द्यायचं आणि नंतर आंघोळ करायची. तिसरं जे औषध आहे ते दशांग लेप नावाचं एक मेडिकलमध्ये औषध मिळतं. ते आणि चंदन बलाक्षी तेल हे सुद्धा मेडिकलमध्ये एकत्र करून हे पण अंगाला लावण्याची पद्धत आहे. अजून एक औषध आहे एवढं, सत्यनाशी जे आपण आहे, सत्यनाशी आयुर्वेदाचं नाव आहे. त्याला व्यावहारिक भाषेत बिलायत म्हटलं जातं. ते अंदाजे 500 ग्रॅम घ्यायचं, ओल्या बारदाण्यात कुटून त्याचा रस काढायचा. त्याच्यात 300 ग्रॅम सरसूचं तेल टाकायचं, 10 ग्रॅम भीमसेनी कापूर टाकायचं, 3 ग्रॅम चंदनाचं तेल टाकायचं. हे सगळं मिश्रण उकळून घ्यायचं व गाळून भरून ठेवून द्यायचं. हे सुद्धा अंगाला लावण्याचं सुंदरसं औषध आहे. अजून एक, त्याच्यात तुम्हाला निवडुंगाचा रसही टाकता येईल, किंवा निवडुंगाचा रस 1 किलो घ्या. सरसू तेल 250 ग्रॅम घ्या. हे पण उकळायचं. 250 ग्रॅम झाल्यानंतर त्याच्यात भीमसेनी कापूर टाकायचा व महामरीच्याती तेल नावाचं मेडिकलमध्ये एक औषध मिळतं, किंवा मिऱ्याची पावडर टाकली तरी चालते. साधारणतः 50 ग्रॅम टाकायचं आणि हे जे औषध तयार होईल हे पण सर्वांगाला किंवा सोरायसिसच्या जे त्वचा खराब झालेली असेल त्याला लावायचं. याचा चांगला फायदा मिळेल. वापरून पहा, याचा निश्चित तुम्हाला फायदा मिळेल. माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट नावाचं चॅनल आहे, याला तुम्ही सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.